पाठी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण काही नागरिक या ठिकाणी आंदोलनात जोड़लेले आहेत। ये आंदोलन आगे आने की कोशिश कर रही है पर पुलिस जो है वो रोक रही है। पुलिस गलत तरीके से रोक रही है। लोगों का अधिकार है प्रदर्शन करना, शांतिपूर्वक प्रदर्शन है, सारे जिम्मेदार नागरिक है देश के। अब 11 बज गए तब भी संसद पर यह आंदोलन नहीं जा रहा है। दिल्ली पुलिस ने कहा है कि संसद पे गलत लोगों का कब्जा हो गया। आपण पाहिलं तर हे बघा, एकीकडे आंदोलन जे आहे ते आक्रमक स्वरूपाचं रूप घेताना पाहायला मिळतंय आणि लाठीचार्ज जो आहे तो इथे या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। लाठीचार्जची सगळी आपण दृश्य पाहू शकतो। लाठीचार्ज या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। तरुणांवरती हा सगळा लाठीचार्ज जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। पोलिसांकडनं हा संपूर्ण लाठीचार्ज जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि ही सगळ्या तरुणांना जे आहे ते या ठिकाणी आतमध्ये येण्यापासून जे आहे ते अडवलं जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे आपण पाहू शकतो काही तरुण जे आहेत ते या ठिकाणी लाठीचार्जमुळे इथे खाली सुद्धा पडलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। जंतर मंतर वरतून तरुण जे आहेत ते खरं तर संसदेकडे पुढे येत होते, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लाठीचार्ज जो आहे तो पोलिसांकडनं करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सगळं आंदोलन जे आहे ते पुढेपर्यंत येऊ न देणं ही पोलिसांची सगळी भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने अद्याप देखील तरुण